माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती। बगटातून अजित पवारांचा मोठा विजय। तावरेंच्या भालचंद्र देवकाते यांचा पराभव, तर सांगवी गटातून चंद्रराव तावरे आघाडीवर। अजित पवारांकडे सत्ता आहे, पैसा आहे, बँका रात्री उघड्या ठेवल्या। 15 दिवसांपासून राज्य वाऱ्यावर सोडून गावात बसले, त्यामुळे अजित पवारांच्या जिंकण्याला महत्त्व नाही। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून राऊतांची टीका। भास्कर जाधव यांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीत टीका। निवडणुकीमध्ये उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतलं नाही। पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधव यांच्याकडून प्रश्नचिन्ह। तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न। घोसाळकर पक्षामध्ये नाराज असून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा। घोसाळकरांची महिला विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच। जाधवांसारख्या नेत्यांना राजकीय संन्यास घेणं अयोग्य। मातोश्रीवरील राग जाधव यांनी अनेकदा माझ्यावर काढला, उदय सामंतांचं वक्तव्य। संदीप देशपांडेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण। राज्याच्या मनातील ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनातलं ओळखलं का? भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावरून देशपांडेंची टोलेबाजी। मराठी माणूस दोन्ही ठाकरेंकडे फार आशेनं पाहतोय। आम्ही भांडत राहिलो तर मराठी माणूस क्षमा करणार नाही, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य। सहा महिन्यांपासून शिवभोजन थाळीला सरकारकडून अनुदान नाही। अनुदान न मिळाल्यानं राज्यातील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद। काही केंद्र कर्ज घेऊन चालवली जात असल्याची देखील माहिती। शिवभोजन थाळीबाबत अनुदान थकीत असल्याचं कुठलंही निवेदन मिळालं नाही। काही तांत्रिक अडचण असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करू, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली। लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांना सरकारकडून कात्री। शिवभोजन थाळीच्या अनुदानावर विजय वडेट्टीवार यांची टीका। पुण्यात अजित पवारांचा ठाकरे गटाला धक्का। माजी आमदार महादेव बाबर यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। आमच्यावर हिंदीत का लादता असं शिंदेंनी भाजपला विचारावं। नुसत्या बैठका घेऊन मराठीची अवहेलना सुरू। फडणवीसांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी काम करावं, संजय राऊतांची टीका। इराण आणि इस्रायलमध्ये अखेर युद्धविराम। इराणकडून अधिकृत घोषणा, तर आता युद्धविरामाचं उल्लंघन करू नका, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट। इराण इस्रायल युद्धानं खाद्यतेलाच्या दरात उसळी। जगभरातून मागणी वाढल्यानं घाऊक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये 3 ते 4 रुपयांची वाढ। महापालिका निवडणुका 1 महिना लांबणीवर। पालिकेतील प्रभाग रचनेसाठी 1 महिन्यांची मुदतवाढ। 4 सप्टेंबरऐवजी 6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचनेची मुदत। दिवाळीनंतरच पालिका निवडणूक होण्याची शक्यता। नाशिकमधील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित। गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधब्याची नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद। 31 जुलैपर्यंत अलमट्टी धरणामध्ये 50%च पाणीसाठा। महाराष्ट्र सरकारची कर्नाटक सरकारला विनंती, मात्र धरण जून महिन्यातच 61% भरलं। मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा। पुढील 2 ते 3 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातील 2 दिवसाच्या मुक्कामानंतर जेजुरीला मार्गस्थ। टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी जेजुरीकडे रवाना। महाराष्ट्रात कोरोनाचे 33 नवे रुग्ण। मुंबई पुण्यामध्ये प्रत्येकी, तर ठाण्यामध्ये 4 आणि नवी मुंबईतील 2 रुग्णांचा समावेश। सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 296 वर।